आता आपण चाललोय शिंग्याला. पुरं चढवायची का आम्ही गाडी म्हणजे घालवायच्या मागं आहे. नमस्कार मित्रमंडळ परिवार. आता आपण चाललोय शिंग्याला. शिंगा ऑलमोस्ट झाला आपलं. आता पालखीला चाललो आहे. तो आता सीन असा आहे, आता वाजले 6:47 झालेले आहेत आणि आपण आता सध्या डोंबिवलीमध्ये आहे. पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल फुल करतो गाडी. पोट खाली झालं तिथं. जरासं आपण फुलअप करू पहिले परत करून जराशी दुसरी कामं पण आहे. सो पेट्रोल आपल्याला जास्तच लागेल. बिस्किट मित्र फुल कर ना. चला फिलअप झालं. डेस्टिनेशन 747 कमी 100 पेट्रोल स्टार्ट. बाहेर नको काढसा हो, डाग जात नाहीत लवकर. 1045 बरोबर 10 लिटर पेट्रोल गाडीमध्ये थांबलेलं आहे. आता ट्रिप सेट करू 0. तो ट्रिप सेट 0 झाले. पहिली बघू आपण किती कांड्यात कमी होतात गावाला जायपर्यंत. लेस आणि किती किलोमीटर चालवतो आपण त्याला. मग येतं पालखीला तुझ्या मी आशीर्वाद ठेव पाठीमागे येणार जाणार आहे ना. तर आता आपण काय बोलतो, आता नागोटणामध्ये क्रॉस केलं जस्ट. जरासा टाईम लागतो आपल्याला. एक मेजर काम लागलं आपल्याला. सो त्यामुळे ना थोडासा टाईम लागतो आहे गावी जायला. बरं ठीक आहे, आपण जाऊ आरामात, काही विषय नाही. 4 व्हीलरवाले तर त्यांचे जरा अँटिकच आहे. चित्यामध्ये पुरा रोड जाम झाला दोन्ही साईडनी. हा चित्या कुठे गेला? हा चित्या जड भाव भयंकर जायला. हे बघा आता एर्टिगावाला बघा यार, काय फालतू लोक आहेत रे. आहे का जागा? आहे का तुझ्या कधी बघायचे बँक? हे मानगावमध्ये आता आपण मानगावमध्ये ट्रॅफिक होतं. पण हे असं काही बधीर ड्रायव्हर असं जास्त करून मुंबईवालेच. मी तर नावच ठेवलं मुंबईवाले ड्रायव्हरला. त्यांचे आपल्याला अक्कल नाही गाड्या चालवायच्या. कुठल्या गाड्या चालवतात काय चालवतात त्यांचं त्यांना माहिती नाही. गाडी जात ना मित्र तिकडं. उरं चढवायची का आम्ही गाडी? बघा या अशीच शेती आहे. आई जवळच्या आपला कुठं व्हॅनच्या फाशीला घालवत काय मित्रांनो. आता आपण आजीच्या गावाला पोचलो. आजीचं म्हणजे आजोली पोचलो आहे. तर खूप ट्रॅव्हल झाली आणि एवढा ऊन लागतोय, एवढा ऊन लागतोय भाई, शोभत नाही एवढा ऊन लागतोय. आईला भेटतो ते गावातली लोक राहतात कशी काय माहिती, काय आयडियात नाही गावातली लोक राहतात कशी. आमचा नशीब चांगला आहे. आमचा नशीब चांगला आहे की आम्ही काय एवढं मोठं आंब्याचं झाड आहे. हा बघू शकता, हा पूर्ण आंब्याचं झाड आहे. तर इथं पूर्ण सावलीच सावली आहे. तर नशीब हे आता तिथं येतो बघा. बाबा बघतायत बघा गाडी. आता तिथं उभे. आपल्याला इथून अशी इथं आतमध्ये आणायची. लेट्स सी, बघू. आता ऊन जास्त आहे, कमीत कमी 2-2.5 वाजलेत. जरा ऊन खाली झाला की आपण ते करू. ठीक आहे. आणि एकदा आपली गाडी अंगणामध्ये आणू. अजून भाऊ येणार आहे. भाऊ बिऊ आले की जुगाड बिगाड करू आणि गाडी आतमध्ये घेऊन येऊ.
ठीक आहे. तर चला मग फ्रेश बिश होतो फटाफट. गॅरअप काढलेलं आहे, घरी जाऊ, फ्रेश होऊ, खाऊ पिऊ, जरा आराम करू, मग संध्याकाळी भेटू. देन आता समथिंग वाजले 6:30-6चं दरम्यान आहे. सनसेट होतो आहे. हा मामाच्या इथून माझं बेस्ट व्ह्यू आहे, व्ह्यू पॉईंट आहे. ही आपली गाडी अरे ना, एकदा व्ह्यू बघा काय मस्त व्ह्यू आहे. सुपर भाई सन बघा काय भारी दिसतोय. एकदम बेस्ट व्ह्यू आहे, एकदम बेस्ट व्ह्यू. फ्रंट म्हणजे जे समोरून मी बघतोय ना ते खूप भारी दिसतंय, सांगू नाही शकत. तर एकदम मस्त व्ह्यू आहे. देन माझ्या बॅक साईडला आहे ना ते खेडला जायचा रोड आहे, तिथून दिसतो. इथून डायमंड कंपनी, आमच्या इथे डायमंड कंपनी, ती पण इथून दिसते. रात्री व्ह्यू भारी दिसतो, लायटिंग लावलेत, मस्त व्ह्यू दिसतो. देन आता जी पालखी येणार आहे ती पालखी येणार आहे मंडेला, आणि आपण आलो शनिवारी. उद्याचा एक दिवस आहे, शनिवार रविवार. नाईट क्रिकेट वाजलेत 11:17 चालू आहे. इथं होम लागलेला, आपण नव्हतो आलो. पालखी आता पालखी आपली त्या गावातून ह्या गावामध्ये येते, ही परंपरा आहे. परंपरेप्रमाणे नाचवत आलेली काठी, अशी काठी पुढे जाते, पाठीला पालखी येते. एवढा शॉप का करतोय मामा तू? पण शॉप का करतो म्हणजे मामीनच पाठवतो तर तुला मामीला माहित नाही हे असं घरातून घेऊन आले तर तिला काय माहित नाही हे असं. मग ह्याच्या आधी तर जीन्स पॅन्ट घालून फिरत होता, आता तू लुंगी बिंगी घालून अन्न बिन्न म्हणतोय का? आपल्या काही असे नाही बांधत, आपल्याला धोतर बांधतात. अण्णा वस्किल्ला शो पण निसता मग पुन्हा आली काय? आता पालखी आपल्या घरी चालले. अरे वा तू नाही घेतली?
आमच्या घरी चालले. बघूया. पैसे वाटप करा त्यांना. मामा किती मोठा मोठा वटा भरून हा मी फोटो देतो ना. ते साईडला कर, राईट साईड. आता मामाचा फोटो व्हिडिओ चालू आहे. हा फोटो घे. मनसत बिनसत नाहीत का? असं ह्या प्रकारे नाश्ता दरवर्षीप्रमाणे आमचा मामा घेऊन येतो आणि तिकडे वरती जाते. या साईडला आजी आमची, त्या साईडला मामा. हे आमची उपटसोंडे, हे बिनकामाची माणसं. देव आलाय घरी, आपलं पाया बिया पडायचं ते काही नाही. हॅलो तेच. बोल काय फोटो, ते फोटो तिथं काढते ना. कुठे गेला? कोण फोटो काढताय? अरे अल्पेशला बसवलं. काय पाहिजे तुम्हाला फोटो? काय नको आम्हाला, आमच्याकडे एकदा कोकणात येऊन जा पालखी बघून. मग तुला हार आणायला दुकान उघडा भेटला. जायचा व्हिडिओ काय करते? म्हणजे चांगलं माग, काहीतरी चांगलं माग. मला लग्न होतं असं लवकर बोल. काय काम आहे? हा माझं लग्न होतं लवकर बोल. चांगली पोरगी भेटू कोकणातली. कंटेंट भेटेल. समजत नाही ना माहीत आहे, समजत नाही त्यांना. मामा काहीतरी म्हणूस बाय. तू पण बोल जरा. काळूच्या डोक्यामध्ये काहीतरी भर.
चटका चटका भेटला तिला चटका कापूर भेटतं तिथं पकडलं. चटका भेटला तिला ती येत नाही ना शिक्षा दिली त्याची. दिल आता लवकर बोल लग्न होते आणि मला या घरातून जाऊ दे असं बोल. म्हणजे तू गेली की माझं लग्न होईल. हो बाबा. हा लवकर बोल देवीला की माझं लग्न होते या वर्षीच होते. हा असं बोल. स्किनवर नाही दिसत ते काय नाही ते स्क्रीन बंद होते. दिले 10 रुपये मला. अजून एक घे. अजून एक घे. मी पण दे ना माझे पण माणसांचं बघाय बघायचं बैठक दुसरं आहे ना नारळ. बोल जरा काय. अरे बोल जरा काय. दीदीला दे दीदी बोल. किती बोले गे काय बोलते विशाला तर नारळ आहे. असं आमचं कोणी आमचं चेहरे बिरे हा बघा इथे पालखी आली आणि इथे हा खायला बसलाय. काय बोलायचं ह्याला? तो फोटो काढतोय ना. झालं सगळं नारळ दिसते. भाई दर. आई 10 रुपये दिले मला. नाही पसंत संदेश मनसतोय. संदेश पण मनसतोय. काय मागतो? काय माहिती संदेशचं लग्न होते काय म्हणून. काय विचारलं काय मागतो? आणखीन दत्तगिरी करून. राज पण मनसतोय. हा तर पहिली पोरीच माझं. रातच्या नोकरीचं होते. यावर्षी सर्व काही पोरगी. पोरगी सगळे पोरीसाठीच बोलतायत. मी तुझ्यासाठी मागतो. माझ्या बहिणीचं लग्न लवकर होते. म्हणजे घालवायच्या माग आहे हा. या 6 महिन्यामध्ये माझ्या बहिणीचं लग्न होते मी असं मागतो. हा घालवायच्या माग आहे तुला तुला जड होते मी. मग तू गेलीस तर माझं लग्न नाही होणार ना. 28 वर्ष तू गेलीस 29 मध्ये 30 मध्ये मला ते उत्पत्ती लाव ना. उत्पत्ती लाव जरा. लवकर आलास. तुझ्याकडे काढ हा काढतो मी सांगतो ना. आमचा पालखीच्या खालून फोटो काढ. फायनली आता पालखीचं मानपान होतं तो संपला. आता पालखी दुसऱ्या घरी चालली. सगळे आमच्याच घरचे माणसं. हा बटर का मी एक ठिकाण आलो इकडं. तो मानपान असतो पालखीच्या खालून जायचा. तो आता आपण गेलेलो आहे बघितलंच तुम्ही.